विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी सैफन नदाब। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। रिपब्लिकन पक्ष हा बहुजनाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा पक्ष राजाभाऊ सर्वदे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनातील नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष देशातील बहुजनाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा पक्ष असून पक्ष नेतृत्वाने टाकलेल्या विश्वासात तडा न देऊ देता रिपब्लिकन प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा सर्वोपरी प्रयत्न करणारा असं प्रतिपादन रिपब्लिकन आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी उस्मानाबाद येथे बोलताना केले। दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी उस्मानाबाद येथील जत्रा फंक्शन हॉलमध्ये रिपाईची तातडीची बैठक जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी ते प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होते। या प्रसंगी राजाभाऊ सर्वदे यांचे रिपाईच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवडी झाल्याबद्दल तर रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओवाळ यांच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या रिपाई कार्यकर्त्याच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला। या बैठकीमध्ये पक्षबांधणी, सभासद नोंदणी, गाव तेथे शाखा, आर्थिक विषय, सामाजिक विषय, राजकीय विषय यावर विचार विनिमय होऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओवाळ यांनी महामंडळावर नियुक्ती करावी अशी एकमुखी ठराव घेण्यात आला। या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यावेळी उपस्थित मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पंडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, मराठवाडा सचिव बंडूभाऊ बनसोडे, महिला आघाडीचे अध्यक्ष अस्मिताताई पारवे, जिल्हा सचिव ज्योतिताई लोखंडे, माजी समाज कल्याण सभापती हरीश डावरे, SK चले, रिपाई जिल्हा सचिव SK गायकवाड, विद्यानंद बनसोडे, संपन्न जनराव, सोमनाथ गायकवाड, बाबासाहेब बनसोडे, अरुण लोखंडे, बालचंद्र कटारे, उदय बनसोडे, मराठा आघाडीचे रवी पाटील, शिवाजी सिरसाट, सुभाष सोनकांबळे, उत्तम भालेराव, अरुण कदम, विष्णू सोनोने, अमोल कदम, पृथ्वीराज कदम, विठ्ठल जट्टीतोर, दाजी माने, स्वराज्य जानराव, मुकेश मोठे, श्रीकांत मटकेवाले, योगेश बनसोडे, संदीप अंकुशराव, मुन्ना घरबडवे, सनी धावरे, अक्षय इंगळे, विशाल ओव्हाळ, अजय ओव्हाळ, अजय आव्हाड, अजय इंगळे, सुभाष झेंडे, सोनू झेंडे, प्लश माने, मिलिंद सोनोने, शरद सिरसाटे, सागर बनसोडे, सूत्रसंचालक तानाजी कदम यांनी केले। तर आभार मुन्ना ओव्हाळ यांनी मानले। या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। परमित राठोड, विश्व 24 न्यूज, जिल्हा उस्मानाबाद। आपण पाहतात विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। आम्ही लढल्यामुळं गावामध्ये अन्याय अत्याचाराचं प्रमाण कमी झालं। आमच्या त्यागामुळं खऱ्या अर्थानं बौद्ध समाज सुधारला, प्रगती झाली। त्याचं सर्व श्रेय या पॅन्थरच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी। म्हणून पॅन्थर म्हातारा झाला कधी कोण म्हणत नाही, पॅन्थर म्हातारा कोण म्हणत नाही। पॅन्थरच्या शेवटचा थेंब रक्ताचा थेंब म्हणजे पॅन्थर लढतो, समाजाला न्याय मिळवून देतो, ही भूमिका आम्ही स्वीकारली। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळी मोठ्या झाल्या। चळवळीमध्ये सर्व काही आम्हाला या ठिकाणी उल्लेख झाला TM कांबळेचा। सांगायला मला आनंद वाटेल की 3 आणि 4 जून 1989 सोलापूरला दलित भारतीय दलित पॅन्थरचं दुसरं अधिवेशन झालं। आणि ते अधिवेशन असं झालं की न भूतो न भविष्यातली राज्याचं एवढं मोठं आंदोलन 2 दिवसाचा, चंद्रपूर पासून पार शेवटच्या चालण्यापासून बांधण्यापर्यंत प्रत्येक समाजातील घटकाला 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख आणि 5 लाख अशा पद्धतीचं कर्ज देऊन त्याला आर्थिकदृष्ट्या स्टेबल करण्याची भूमिका मी घेतली। राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने एक पैशाचा अनुदान दिलं नाही, परंतु महामंडळाच्या फिक्स डिपॉझिट रकमा होत्या त्या रकमा मी ओढल्या आणि आपल्या लोकांना कर्ज दिलं।
त्याच्यावर हे कारखाना करू शकतो. आणि 61ला मला आठवले साहेबांना 3 दिलं. परवा माझा वाढदिवस 65वा. मला माहिती नव्हतं अध्यक्षपद मिळेल का नाही. काम करत गेलं. त्याचं कारण असं, एक झेंडा, एक पक्ष, एक नेता ही भूमिका आम्ही गेल्या 48 वर्ष जगतो. आणि डायस्पोरच्या सगळ्या माणसांनी प्रत्येकाने नेता त्याला पुढे सत्तेचं पण लागतं. ते झालं तर नाही तुम्ही जातो, या भूमिका असतात. आणि मला आम्ही सांगतो, अजून तुझा जन्म आत्ता झाला, अजून सुरुवात व्हायची आहे. संघटनवाद जोपर्यंत तुम्ही समाजाला एकत्र करू शकत नाही, समाजाच्या अडीअडचणी सोडू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही कार्यकर्त्याचा नेता होऊ शकत नाही. हा त्यांचा पाहिजे. हरीशनं फक्त एक सांगितलं, झाडा किस्सा, अनेक किस्से आहेत. सोलापूरला ज्यावेळेस मुंबईचे मोर्चे निघाले त्यावेळेस सोलापूरला दंगली झाल्या. आणि अभिमानाने मी सांगतो, राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.